हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मी आज बनवणार आहे आळूच्या पानांची भजी. खूप सिंपल, साधी सोपी सिंपल आणि सगळ्यात जास्त टेस्टी रेसिपी. मला तर खूप आवडते अशी भजी. तर चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा फ्रेंड्स, मी इथे घेतलेलं आहे बेसन. आता यामध्ये मी ओवा आणि जिरे टाकते. हे बघा फ्रेंड्स, मी यामध्ये जिरे आणि ओवा ॲड केलेला आहे. आता यामध्ये टाकूया मीठ. तर मीठ तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला किती कमी जास्त लागतं. मी एवढं टाकत आहे. आणि आमची सानू तिखट खात नाही, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मिरची टाकत नाही आहे. पण तुम्ही जर तिखट करणार असाल तर ह्याच्यामध्ये थोडं मिरची आणि लसूण पेस्ट टाका. तर हे बघा फ्रेंड्स, मी यामध्ये थोडीशी हळद पण टाकते. आणि आपल्याला हे पीठ आता घट्ट मळायचं आहे. हळद टाकली मी. यामध्ये टाकते पाणी. पाणी थोडंसंच टाकायचं आहे स्टार्टिंगला. हे बघा. आणि या फोकच्या साहाय्याने पहिले आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी मिक्स करते, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, मी मिक्स केलेलं आहे, पण मी हे अजून बॅटर एकसारखं मिक्स करून घेते. तर हे बघा फ्रेंड्स, गावाला अशी आळूची पानं मिळतात, छोटी छोटी. जर तुम्ही मुंबई पुण्या साईडला राहत असाल तर अशी खूप मोठी आळूची पानं मिळतात. तर तुम्ही त्याचे 4 भाग केले तरी चालतील. फ्रेंड्स, आता हे बघा फ्रेंड्स, आपलं हे इतकं घट्ट बॅटर आपल्याला हवं आहे. तर आता काय करायचं फ्रेंड्स, मी हे पान यामध्ये डीप करणार आहे. हे पाहून घ्या तुम्ही. परत त्यासाठी मी फोक घ्यायचं म्हटलं होतं, म्हणजे हे पान व्यवस्थित आपल्याला डीप करता येतं. त्यानंतर ह्याला हे अशी फोल्ड करायचं आणि त्यानंतर फ्रेंड्स याला असं फोल्ड करायचं. इझी. हे माझं पान छोटं असल्यामुळे पण ही भजी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आपण तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये ही भजी मी सोडून देते. हे फोक असल्यामुळे मी हातानेही करू शकता फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, आपलं तेल तापलेलं आहे आणि आपण त्यामध्ये भजी सोडत आहोत. खूप छान लागतात. मी बारीक गॅसवर करणार आहे ही भजी. माझी मुलगी आळूची पानं खात नाही, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी असं काहीतरी नवीन ट्राय करते. किती छान टेम्पटिंग दिसत आहेत, पाहिलंत ना? गॅसवर सांडलेलं आहे. हे बघा, हे असं एक एक ॲड करत जायचे आहेत. माझी कढई मोठी असल्यामुळे मी एक टाईमला 4 ॲड करते. आणि यामध्ये तेल बिलकुल राहत नाही. तुम्ही एकदा करून बघा. तर फ्रेंड्स, आपण याला टर्न करून घेऊ. हे बघा फ्रेंड्स, किती छान दिसत आहेत ना. आता तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे.
हे बघा फ्रेंड्स, हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बारीक गॅसवर तळायचे आहेत. हे बघा फ्रेंड्स, गॅस पूर्ण बारीक आहे. तर आता ही भजी छान फ्राय होत आहेत. आपण तोपर्यंत दुसरे बॅच मी डीप करून ठेवली आहे. काही अवघड नाही, फक्त जिरे, ओवा आणि मीठ, हळद या व्यतिरिक्त काहीही टाकायचं नाही आहे. हे बघा फ्रेंड्स, आपली भजी तयार झालेली आहेत. हे काढून घेते. पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत. हे बघा. आता मी दुसरी बॅच सोडत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशी भजी एकदा घरी नक्की करून पहा. चला फ्रेंड्स, बाय. भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.